बाळूमामाच्या नावानं चांग बोलले. राम राम मित्रांनो, आज आलेलो आपल्या अतुलांना कल्याणकर गारगोटीची ताकद यांच्या फार्म हाऊसवरती. हे आपले अतुलांना आहेत, तिथे त्यांच्या फार्म हाऊसचं काम चालू होतं. त्यांच्या इथं आज मी ट्रॅक्टरवरती आलतो. तेवढ्यात आपल्या इथे एक डॉगीज भाऊ आला. डॉगीज भाऊला आपण काय बिस्किट घातली. त्यांचा केवढा मोठा रॉट व्हीलर होता, खतरनाक एवढ्याला, टॉपचा इशी त्याचा. त्याच्याने माझी आधी ओळख पण नव्हती. त्याला जसं मी बिस्किट खायला घातले तसे ते माझ्या मांडीवर चढायला लागले, माया करायला लागलं. हो, तेवढं नेटकं रॉट व्हीलर आहे बघा. मग काय, हे आपल्या अण्णांचा गोठा आहे. इथं म्हशी वगैरे आहेत, गाय पण आहे. असं बरगसचं भरपूर मोठा असा गोठा आहे. ते बघतोय तेवढ्यातच नाश्ता आला. मग नाश्ता करून घेतला. नाश्ता करून घेतल्यानंतर अण्णा आणि मॅडम पण नाश्ता करत होते सकाळी फार्म हाऊसवरती. त्यांचा पण मस्तपैकी एक ब्लॉगमध्ये व्हिडिओ घेतला. अण्णांना विचारलं होतं ब्लॉग घेऊ का. अण्णा म्हटले घे की भावा. असे गटरीमधली माती काढा चालू होती, जेसीबीतली गटरातली माती काढायची. आणि इथं आणून होता चालू होती. इथे लॉन लावायचा आहे फार्म हाऊसवरती. आणखी कसं हिरवंगार दिसेल तसे एक नंबर क्वालिटी दिसते. हो, त्यामुळे मग काय, आपले जेसीबी भाऊ खड्डा काढायला टॉकी बसवायसाठी त्याच्यापाशी बसलो जाऊन जरा निवांत. वाय 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 करायला ते इकडे तिकडे इकडे तिकडे बूम बूम बुक्का उसळते. आम्हाला असं वाटायचं अण्णा एवढे मोठे उद्योजक आहेत, बसून असतील. तर तसं काय नाही मित्रांनो. अण्णा सगळं काही काम करतात, कोणालाही न काम करता स्वतः सगळे काम करतात. मस्तपैकी अण्णाच्या इथे जेवणाला दूध आमटी होती. ते झाल्यानंतर परत एकदा टाकी बसवायला चालू केली. जेसीबीवाल्यानं अगदी ओकेमध्ये परफेक्ट टाकी बसवली. तिथनं आले हे अगदी ओकेमध्ये लेवल करायला. व्ह्यू बघा मित्रांनो कसा आहे, टॉपचा. हो, फार्म हाऊसच असा आहे टॉपचा. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर, फॉलो करा.